सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धुळे कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळ प्रकरणी 2 अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणी दिलेल्या लढ्याला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे यश मिळाले। पीडित महिला कर्मचाऱ्याला तिच्याच विभागातील अधिकाऱ्यांकडून मानसिक आणि लैंगिक त्रास दिला जात होता। या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी यांनी एप्रिल महिन्यात अधीक्षक स्वाती काकडे आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता। वाढत्या दबावानंतर नियुक्त करण्यात आलेल्या अंतर्गत चौकशी समितीने आपला अहवाल आयुक्तांना सादर केलाय। या अहवालानुसार राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी दुय्यम निरीक्षक ए.व्ही. भडाके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जे.बी. फुलपगारे आणि जवान गौरव सपके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, तर निवृत्त निरीक्षक आर.आर. धडवटे यांच्यावरील कारवाईबाबत अद्याप निर्णय प्रलंबित आहे। केवळ निलंबनावर समाधान न मानता दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या मंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचं हर्षल परदेशी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय। तसेच कामाच्या ठिकाणी असा कोणताही छळ होत असल्यास महिलांनी ओळख गुप्त ठेवण्याच्या हमीसह निर्भयपणे मनसेशी संपर्क साधावा असे आवाहन मनसे महिला सेनेच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी यांनी केले। उत्पादन शुल्क या खात्यामध्ये आतामध्ये एका स्त्रीवर काही पुरुषांनी अतिशय अश्लील भाषा गैरवर्तणूक अशी केलेली होती। त्याच्यामध्ये पी.आय. सगळेच होते आणि मोठे मोठे अधिकारी, आणि तिला अतिशय मानसिक शारीरिक तिन्ही गोष्टीला तिला खूप त्रास दिला आणि तिला त्रास दिला। त्याच्यामुळे मग तिने मनसेकडे धाव घेतली। मग मनसेने आम्ही काकडे मॅडम ज्या आहेत त्यांना भेटलो आणि याचा पाठपुरावा केला आहे। त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ते समितीकडे त्यांच्या समितीकडे ते प्रकरण दिलं। समितीने पण वरती अहवाल पाठवला आणि आम्ही पाठपुरावा करून समितीचा पण आम्ही पाठपुरावा करत होतो। आणि असे आहेत ज्यांना निलंबित केलेलं आहे, हे महत्त्वाचं घडलेलं आहे। तिघाचं निलंबन आणि जो पण चौथा होता, जो रिटायर होणार होता, त्याची पण पेन्शन त्यांनी रोखलेली आहे असं आत्तापर्यंत आम्हाला कळालेलं आहे। तर पण ते असं चालणार नाही, नुसतं निलंबन चालणार नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं आम्हाला वाटतं। त्यासाठी आम्ही सुनेत्रा पवार ज्या आहेत आपले उपमुख्यमंत्री त्यांची पण आम्ही भेट घेणार आहोत आणि त्याला पूर्ण तडीस देणार आहोत आम्ही या प्रकरणाला। इथून पुढे धुळ्यामध्ये असं कुठलाही काही प्रकार घडू नये महिलांविषयी ज्या शासकीय सेवेमध्ये कामं करतात त्यांना, त्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करतो। पालकमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी आदेश दिले, कार्यवाही झाली नाही। नंतर पुन्हा आम्ही आयुक्तांना पत्र दिलं, पोलीस अधीक्षकांना, स्वाती काकडे यांना, की संबंधित व्यक्तींवरती आपण तात्काळ चौकशी करून आपली समितीचा अहवाल आमच्याकडे ठेवावा आणि तात्काळ दोषींवरती आपण कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही यांचे सर्वत्र शहरामध्ये गाठा लावू, या 4 व्यक्तींचे फोटो नाही लावू आणि यांचे चेहरे आम्ही उघडतो। 2 दिवसापूर्वी माहिती झालं त्यांच्या शासकीय ऑफिसमध्ये काय काम एक 5 मिनिटं बोलतो वर येऊन जाईल, आपल्याला प्रेसकडून बाहेर देण्यात आलं आहे। त्यात स्पष्टपणे उल्लेख केला आहे की 2 जे धुळेचे कर्मचारी होते यांचं निलंबन केलेलं आहे। जे पी.एस.आय. चे अधिकारी ज्यांचे नाशिकचे बदली करण्यात आले त्यांचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे। आणि जे धनवटे म्हणून जे पी.आय. होते, या प्रकरणात उल्लेख असा केलाय की त्यांच्यावरती जी काही कारवाई झालेली यांची अद्यापपर्यंत माहिती या कार्यालयाला उपस्थित झालेली नाही। काही माहिती आम्हाला अशी भेटली की त्यांची देखील पेन्शन थांबवण्यात आलेली आहे, तर स्पष्टपणे उल्लेख स्वाती काकडे यांनी केलेला नाही। तर स्वाती काकडे यांना वाचवण्याचा कितपत प्रयत्न करताय, अजूनपर्यंत ते करतात नाही, पण अजून पुढे कितपत करताय हे देखील आम्ही बघू। या प्रकरणात आम्ही फक्त यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली आहे, इथे न थांबता पुढे दिवसात आम्ही ज्या विभागाचे जे मंत्री आहेत सुरेंद्र पवार यांची भेट घेऊन या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही करत आहोत। लवकरच आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांना जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी धुळे।